स्ट्राईकला सुकृत जोशी आणि नॉन स्ट्राईकला प्रतीक झाड. ऑफिशियल देखील आमचे रेडी झाले आहेत. विशाल लुडबे सर, त्यांच्यासोबत आकाश सांगवेकर सर देखील पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज सुकृत जोशी. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता. खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु तेवढेसे सफल झाले नाही आहेत. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे. समीर वेंगुर्लेकर अष्टपैलुत्व सिद्ध करणारी कामगिरी मैदानावर समीरकडून पेश केली जाते. प्रत्येक सामन्यात 100% देण्याचा प्रयत्न असतो समीरचा. अजून एक चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी. प्रत्येक चेंडू विविधतेने नटलेला हाताळत असतो. व्हेरिएशन आहे गोलंदाजाजवळ. म्हणूनच तर अल्पावधीत अनेक मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा देखील खेळल्या आहेत. सुप्रीमोसारखी स्पर्धा देखील खेळण्याचा मानस या गोलंदाजाच्या नावावरती आहे. समीर वेंगुर्लेकर बरंच क्रिकेट खेळले आहेत अगदी अल्पावधीत. अजून एक चांगला चेंडू, स्लोवर वन. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. धीम्या गतीने चेंडू हाताळला आणि फलंदाज बीट झाले. 3 चेंडू, एकही धाव नाही आहे धावपलकावर. यावेळी मात्र मोठा फटका. शॉर्ट टर्म पोल, ब्युटिफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, सिक्सर. रस्त्यावर ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा होतोय. त्यामुळे मित्रांनो थोडं सहकार्य करा. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा सुकृत. लोअर फुल टॉस चेंडू, ऑफ ड्राईव्हचा एक देखना फटका. सुकृतच्या बॅटमधून कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. पोचले चेंडूवर, परतीची फेक पा थेट यष्टीरक्षक वासुदेव गावडे यांच्या दिशेने केली आहे. 2 धावा. 5 चेंडूंच्या अखेरीस 8 धावा धावपलकावर. प्रमुख गोलंदाज आपण विचार करायला गेला, आर्या स्पोर्ट क्रिकेट संघाच्या गोलंदाजीचा विचार केला. योगेश सरमळकर चांगली गोलंदाजी करतायत. अनुभवी गोलंदाज गणेश कुबल आहेतच, परंतु युवा खेळाडू देखील त्यांच्यासोबत चांगली कामगिरी करतायत. यावेळी अजून एक चांगला इनसाइड आउटचा एक क्रॅकिंग शॉट मैदानात. दीपू गिरप चेंडूपर्यंत पोहोचलेत. एकच धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस सांघिक धाव 9 धावा धावपलकावर. एक षटकार आला, परंतु पहिली सुरुवातची निर्धाव चेंडूने केली समीर वेंगुर्लेकर. अनेक प्रश्न उपस्थित केले समीर वेंगुर्लेकर यांनी, परंतु चौथ्या चेंडूवर समर्पक असं उत्तर सापडलं. गोलंदाज गणेश कुबल. षटक क्रमांक 2 आणि या दुसऱ्या षटकासाठी गणेश यांच्या हाती चेंडू सुपूर्द केला जातोय. म्हणजे येणाऱ्या चेंडूंवर देखील रोखलं जाईल की ठोकलं जाईल पाहणं तेवढंच उत्सुकतेचं आहे. कारण सुकृत जोशी जोपर्यंत मैदानात आहे ना, मोठे फटके येतच राहतील. गणेश कुबल सज्ज झालेत. स्ट्राईकला सुकृत तर नॉन स्ट्राईकला फलंदाज सज्ज झालेत प्रतीक झाड. एक चांगल्या सलामीची गरज आहे, एका चांगल्या भागीदारीची, एका फ्लाइंग स्टार्टची गरज आहे फलंदाजी करणाऱ्या गिरोबा काळे क्रिकेट संघाला. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू सोडून दिला गेलाय. पंचांचा अवंतरचा इशारा. एक्स्ट्रा रन ॲड केली जाईल. 10 धावा धावपलकावर. सांघिक धावपलक दुहेरीत परावर्तित होतोय. MS स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत त्यांचं देखील मनापासून स्वागत. यावेळी पुन्हा एकदा मिस्टॅम स्ट्रोक. मिड विकेटला चेंडू टोलवायचा होता, परंतु तेवढासा परफेक्ट मिडल झाला नाही. वा फेकीपा, परंतु कलेक्शन प्रॉपर नाही झालं. थोड्या अंशी पाहायला गेलं तर, परंतु लक्ष नव्हतं वासुदेव गावडे यांचं. त्याचा फायदा देखील उठवला गेला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला. 2 धावा बनल्या आणि 2 धावांनी सांघिक धावपलक 12. धावा धावपलकावर. ओहो, जबरदस्त चेंडू. बिलकुल उसळी नव्हती या चेंडूला. फलंदाज बीड झाले. जी उसळी हवी होती ना सुकृतला, ती उसळी या चेंडूवरती नव्हती. आकुटप्प्या चेंडू जरूर होता, परंतु उसळी नव्हती या चेंडूवरती. निर्धाव चेंडू आलाय. सांघिक धावपलक 12. फिंगर्स रोल केले जात आहेत. त्यानंतर वाईडचा इशारा आलाय आणि एक्स्ट्रा अजून एक वाईडच्या स्वरूपात 1 धाव. एकूण 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपाच्या मिळत आहेत. सांघिक धावपलक 14.
षटक आता बहुधा लांबावले असं वाटू लागले, कारण दोन अवांतर चेंडू हाताळलेत गोलंदाज गणेश कुबल यांनी, परंतु अनुभवाची कमी नाही आहे. अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर चांगली गोलंदाजी देखील केली जाते. प्रतीक झाड यावेळी बॅट येणे अगोदर चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला. वेगात चेंडू हाताळले जात आहेत. निर्धाव चेंडू 14 धावा धावपलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावपलक 14. बिना गड्याच्या मोबदल्यात सलामी द्यायची आहे तर त्यासाठी एका दुसऱ्या फलंदाजाला विस्फोटकता देखील दाखवावी लागणार आहे, जोखीम पत्करावी लागणार आहे. बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक वासुदेव पोचले चेंडूवर. एकच धाव. एका धावेने सांघिक धावपलकावरती होणारा बदल 15. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गणेश कुबल स्ट्राईकला सुकृत. यावेळी मात्र मिसटाइम स्ट्रोक, कोणतीही धाव नाही आहे, कोणतीही जोखीम नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. आता अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी षटक क्रमांक 2 मधील. आणि या दुसऱ्या षटकात मोठ्या फटक्यांपासून वंचित धावा. 15 धावा धावपलकावर. यावेळी देखील मिसटाइम स्ट्रोक पाहिजे तसा परफेक्ट मिळेल झाला नाही आहे. सिंगल मिळेल. एका धावेने षटकाची सांगता आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रति षटक 8च्या सरासरीने सांघिक धावपलक 16 धावा धावपलकावर. पावसातलं क्रिकेट आणि त्या क्रिकेटसाठी उपयुक्त असणारा पाऊस सकाळच्या सत्रात वाटलं होतं पावसाची हजेरी आज असेल, परंतु पहिला सामना झाल्यानंतर पाऊस देखील गायब झाला. परंतु वाऱ्याचा प्रादुर्भाव हा मैदानावर कंटिन्यू चालू आहे. सांघिक धावपलक 16 धावा. दांडी बॉयज क्रिकेट संघ, त्यानंतर रामेश्वर आचरा आणि शांतादुर्ग बडाचा पाठ, तिन्ही कर्णधार आपण ताबडतोब या ठिकाणी पोहोचायचं आहे. ड्रॉ केला जातोय. योगेश सरमळकर. पहिला चेंडू योगेशचा वेगात टाकायचा होता. दिशा भरकटलेत. अवांतरचा इशारा आलाय. वाईड बॉल. यापूर्वीच्या सामन्यांचा विचार केला तर पहिल्या सामन्यापासून योगेशने चांगली गोलंदाजी केली आहे. योगेश सरमळकर डावखुराताचा एक विस्फोटक फलंदाज आहे. आता जबाबदारी गोलंदाजीची आली आहे त्यांच्यावर आणि ती देखील ते पार पाडतील. इनसाइड आउट क्रॅकिंग शॉट मैदानात. सुकृतच्या बॅटमधून एकच धाव घेतली जाते. सांघिक धावपलक 18. षटक क्रमांक 3. 4 षटकांची लढत. इथून पुढे जोखीम पत्करावी लागणार आहे. कुठेतरी मोठ्या फटक्यांसाठी शॉट सिलेक्शन करावं लागणार आहे. ते मोठे फटके आता मैदानात आले तर कुठे सन्मानजनक धावपलकापर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. यावेळी जबरदस्त फटका. उसळीचा अभ्यास केला गेला, रीड केला आणि त्यानंतर फटका खेळलाय. शंकर परब चेंडूच्या अजूनही प्रतीक्षेत आहेत. परतीची फेक होईल तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा. 2 धावांनी सांघिक धावपलक 20 धावा धावपलकावर. यावेळी बॅटची लिडिंग एज थर्डमॅन क्षेत्रात वासुदेव गावडे. शरीरावर चेंडू आदळलाय परंतु धावा रोखल्या आहेत वासुदेव यांनी. 1 धाव. एका धावेने सांघिक धावपलकावरती बदल. 21 धावा. 3 चेंडू झालेत. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 3 चेंडूत आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज योगेश सरमळकर यांनी. तुमची कल्पकता आता तुम्हाला दाखवावी लागणार आहे. सुकृत जोशीला शांत ठेवले गेले. इथून पुढे शांत बसून चालणार नाही आहे. यावेळी आक्रमक फटका खेळलाय देखील परंतु नो मॅन्स लँड. क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत. पहिली धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस केली जाते कारण धावा बनवायच्या. त्यासाठी सुकृतला स्ट्राईकला येणं गरजेचं आणि त्यामुळेच एकच धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज मात्र बाद होत आहेत. प्रतीक झाड. डीजे
व धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 22. एक गडी बाद 22 असं धावपलक आपण पाहतोय. बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर थेट समीरच्या हातात चेंडू विसावलाय. अजून एक विकेट आली आहे. ज्यासाठी योगेशच्या हाती चेंडू सुपूर्द केला होता ना, ते काम योगेशने आता पूर्ण देखील केलंय. विकेट आली आहे. सांघिक धावपलक स्थिरावलाय. 2 गडी बाद 22 धावा. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालेत. स्ट्राईक एंडवरती आकाश आणि नॉन स्ट्राईकला इंद्रजित. ही जोडी आपण मैदानावर पाहतोय. इथून पुढे डावाला वेगळं स्वरूप प्राप्त करायचं आहे. धावसंख्येला एक वेगळी आकारणी द्यायची आहे. त्यासाठी या दोन्ही फलंदाजांचे प्रयत्न देखील असणार आहेत. स्ट्राईक एंडवरती आकाश सज्ज झालेत. गोलंदाज योगेशच्या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू बाकी. या चेंडूवर खोदून का मारलेला हा फटका. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस सांघिक धावफलक 2 गडी बाद 24 धावा. योगेशने देखील चांगली गोलंदाजी या षटकात केली आहे. योगेश सरमळकर एक शांत संयमी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. डावकुराताचा विस्फोटक फलंदाज म्हणून देखील योगेशला ओळखलं जातं. ऐन मोक्याच्या क्षणी मैदानात जाऊन आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन ठेवणं ही योगेशची ओळख आहे. आज पुन्हा एकदा योगेशने चांगली गोलंदाजी देखील केली आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाज नितीन राणे. गोलंदाज नितीन राणे. षटक क्रमांक 4. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडवरती इंद्रजित. आता गाडी ॲक्सिलेट करावी लागणार आहे. वेग वाढवावा लागणार आहे. कमीत कमी या षटकात 20 ते 25 धावा येणं गरजेचं आहे. आणि या 20 ते 25 धावा जर आल्या ना तर मॅच देखील बनणार आहे. सांघिक धावफलक 24 धावा. पहिला चेंडू वाईड बॉल. एक्स्ट्रा धावेने मात्र षटकाची सुरुवात झाली. एक्स्ट्रा धाव मिळते. सांघिक धावफलक एका धावेने 25 वरती पोहोचलाय. 25 रन. स्ट्राईक एंडवरती फलंदाज इंद्रजित. फुलटॉस चेंडू त्याच्यावर देखील मोठा फटका आला नाही आहे. हे चांगले चेंडू मोठे फटका येणारे चेंडू जर तुम्ही मिस करत असाल तर तुमचा आत्मविश्वास स्वतःच्या मनगटात नाही आहे. स्वतःवरती कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. मी हे करू शकतो आणि ते करून दाखवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. यावेळी बॅटची लिडिंग आहे आणि त्यानंतर चेंडू अगदी पाहिले तर थर्डमॅन क्षेत्रात चेंडूचा प्रवास होतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्णत्वास. 27 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त आणि या षटकातील आणि पहिल्या डावाची सांगता करणारे अजून 4 चेंडू बाकी आहेत. एका दुसरा मोठा फटका ऑक्सिजनचं काम करेल आणि तो मोठा फटका इंद्रजितच्या बॅटमधून यावा अशी मात्र सर्वांना आशा आहे. यावेळी मात्र आउटसाईड दी ऑफ स्टंप चेंडू पिचिंग झाला. त्यानंतर फटका देखील खेळला गेलाय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हा नाना येस येस नो नो करत असताना विकेट आली आहे. एकच धाव. आकाशला माघारी परतावं लागते. एका धावेने सांघिक धावफलक 28 धावा. सांघिक धावफलक 28 धावा. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती पोहोचलेत. यावेळी देखील इंद्रजितसाठी हा चेंडू खेळण्याजोगा होता. निर्धाव आलाय. चांगले चेंडू पाहायला गेलं तर चांगल्या चेंडूवरती देखील फटके आले नाही आहेत. चेंडू निर्धाव चेंडूंची संख्या वाढू लागली. सांघिक धावफलक स्थिरावलं आहे 28 धावांवरती. अजून एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. षटक क्रमांक
4ची म्हणजेच पहिल्या डावाची सांगता करणारा एक चेंडू मैदानात बाकी आहे. अगदी शेवटचा चेंडू सेमीफायनलची लढत मैदानात आपण पाहतोय आणि या शेवटच्या चेंडूवरती बिग हिट केलाय, परंतु चेंडूचा प्रवास स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून फरार षटकार. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा होतोय. कृपया ज्यांनी गाड्या पार्क केल्या आहेत त्यांना वारंवार सूचना केली जाते, थोडं सहकार्य करा. सांघिक धावफलक षटकाराने 34 वरती पोहोचलाय. 24 चेंडू आणि 35 धावांची गरज मेगा पॅनलमध्ये पोहोचण्यासाठी असणार आहे आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट संघाला. दांडी बॉयज क्रिकेट संघ प्रतिनिधी त्याचा किंवा कर्णधार, त्यानंतर शांतादुर्गा वडाचा पाठ आणि आचरा आपण उपस्थित असाल तर ताबडतोब या ठिकाणी यायचं आहे, अन्यथा या ठिकाणी लाईव्ह ड्रॉ केला जाईल याची आपण नोंद घ्या. स्क्रीनवरती आपण पाहतोय दांडी, त्यानंतर शांतादुर्गा वडाचा पाठ आणि त्यानंतर एक चिठ्ठी राहिली आचरा. यानंतर अजून 2 सामने होणार आहेत. ज्यांची चिठ्ठी उचलली जाईल तो संघ, त्या संघाचा सामना नाही होणार आहे. ज्या 2 चिठ्ठ्या खाली राहतील त्यांचा सामना होईल आणि त्यातील जो विजेता संघ असेल त्याचं एका चिठ्ठीत नाव आलेलं असणार, त्या संघासोबत लढत होईल याची आपण नोंद घ्या. संघ प्रतिनिधी किंवा कर्णधार उपस्थित असाल तर आपण या ठिकाणी यायचं आहे, ड्रॉ केला जातोय. दांडी बॉयज क्रिकेट संघ प्रतिनिधी चला पोचा लवकर. शांतादुर्गा वडाचा पाठ आणि आचरा या ठिकाणी ड्रॉ केला जातोय. चिठ्ठी काढली जाते. चिठ्ठीमध्ये कोणत्या संघाचं नाव आहे? वडाचा पाठ. म्हणजे पहिली लढत दांडी आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे आचरा आणि यातील विजयी संघ शांतादुर्गा वडाचा पाठ क्रिकेट संघासोबत सेमीफायनलची लढत होईल याची आपण सर्वांनी नोंद घ्या. 35 धावांचा पाठलाग आणि ऐकूया आवाज मिस्टर कृष्णा देवजी. आचरा क्रिकेट संघ आणि दांडी बॉयज क्रिकेट संघ दोन्ही कर्णधार आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचं आहे याची आपण नोंद घ्या. नमस्कार सभी का स्वागत इस मैच के दरमियान. देखिए सर्वाधिक फास्ट जो अर्शद था वो 14 गेंदों के साथ था, वो दर्शन का था शायद मेरे नसीब, और उसके बाद समीर का भी 14 गेंदों पर ही था. मतलब आज बराबरी का हिस्सा अगर रहेगा ना तो आज समीर को सबसे अच्छी बैटिंग करनी पड़ेगी, लेकिन फिलहाल 35 की आवश्यकता मैच को इससे पीछे सुकृत मोर्चे पर रहेगा सामने से. और बॉल ऑफ के बाहर से गेंद को बिल्कुल खेला पॉइंट बाउंड्री पर, जहां पर फील्डर मौजूद है. एक सिंगल मिलेगा, खाता खोला अपना. अब वासुदेव वाले स्ट्राइक पर आएंगे. देखिए 24 गेंदों का सवाल, वो 35 में क्या आवश्यकता है इस मैच को जिससे पीछे. लेकिन सर्वाधिक बात यह ना कि यहां से अगर सुकृत पहली शुरुआत किया ओवर्स में इस पार्टनरशिप को तोड़ पाते हैं तो शायद वापसी के मौके ज़्यादा रहेंगे उनके पास. लेकिन दूसरे ओर से जब अभी तक इस प्रतियोगिता में अगर देखा तो सुबह से लेकर इन्होंने दोनों बार एक बहुत अच्छी पार्टनरशिप की इस टीम ने, इस जोड़ी ने. फुल टॉस, ओ हो और आया 6 रन के लिए. देखिए सुकृत की एक खराब बॉल जहां पर आपको प्रहार करने का पूरा मौका मिला, वहां से वापसी में खेल बनता. गति परिवर्तन इस बार ऑन सेट पर स्कोर लेके ऊपर से थोड़ा सा घुटना देगा, शॉट को खेला स्कोर लेग सीमा रेखा से बाहर. बैक टू बैक दूसरा छक्का.
अब सुखरूप पर आता हुआ और इस बार फिर से अटैक किया मिड विकेट सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। क्या कमाल की बैटिंग इस खिलाड़ी की, 3 गेंदों में 3 छक्के, सामने से पूरी टीम को यह विश्वास जता दिया ये टीम लगभग फाइनल के दरवाजे पर दस्तक देती हुई। क्या कमाल की बैटिंग, 3 छक्के, 19 पर पहुंचा है टीम का स्कोर। शायद लग रहा है कि यहां से और एक शॉट की आवश्यकता रहेगी इस खेल में। कहीं गति परिवर्तन तो साथ में हाथ से छूट गई आफ्टर के काफी बार वाइड बॉल और टोटल स्कोर में तब्दीली 20 रन पर, मतलब 15 रन की आवश्यकता। अब यहां से वासुदेव ने साधारण कर दिया इस मुकाबले को। क्या कमाल की बैटिंग की इस खिलाड़ी ने। इस बार बल्ले पर लगी विकेट कीपर के हाथ से थोड़ी सी गलती, यहां पर कैचेस का मौका था, शायद रन लेनी चाहिए आपको। ओ ये गेंद सीमा रेखा से बाहर 4 रन के लिए। समीर को पूरा भरोसा था ये गेंद बाउंड्री के बाहर जाएगी। निखिल को हो ना हो लेकिन समीर को विश्वास था वो चौवा मिलता हुआ। 24 पर पहुंचे टीम का स्कोर, सबसे महंगा और इस वक्त पहली ओवर में। और सुकृत जिस तरह से उनका दबदबा चलता है इस मैदान पर वो आज देखने को नहीं मिला मैदान में, लेकिन ताकत भरी बैटिंग वासुदेव गावड़े की। फिर से चेंज ऑफ पेस, फिर से हवा में खेला, कवर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी वो भी बनेगा ये भी दर्शक। इस बार भी गेंद सीमा रेखा से बाहर, 4 छक्के, एक ही ओवर में बाउंड्रीज की मदद से टोटल सर्वाधिक बेहतरीन इस वक्त ओवर बना 30 रन का, मात्र 5 रन की आवश्यकता इस खेल में। अब सिर्फ 5 रन की आवश्यकता। अब शायद यहां से तो भरोसा हो चुका है, ये मुकाबला समाप्त हो चुका है, क्योंकि गेंदियां बहुत ज्यादा बची है। क्या कमाल की बैटिंग वासुदेव की। ऑन सेट पर सिर्फ कलर के सारे मूड आगे को एक अच्छा टाइमिंग फ्लिक किया, ऊपर सिंगल के लिए वो खाता अपना खोला, जहां पर वासुदेव को मौका। देखिए पहली बार ना वो 49 पर थे जब आवश्यकता थी टीम को 4 रन की, तब वासुदेव गौड़ ने वो सिंगल लेना कर समीर को मौका दिया। और अब देखिए समीर ने क्या किया, वही अंदाज से वासुदेव को भी कह दिया। वो सर्वाधिक छक्के मारने का रिकॉर्ड है ना, वो पहले 60 गेंदों पर, आप बना लीजिए, ये बन जाएगा। लॉन्ग ऑन किया ऊपर से सीमा रेखा से लगभग, हाँ बिल्कुल बढ़िया फील्डिंग वहां पर। शायद लग रहा था गेंद सीमा रेखा से बाहर रोकी जा चुकी है वहां से। अब सिर्फ और सिर्फ 3 रन की आवश्यकता मैच को जिससे पीछे। समीर स्ट्राइक करेंगे, ये रिवर्स शॉट को खेला है पॉइंट बाउंड्री लाइन पर गेंद, और शायद डिक्लेयर जोन में जाएगी। वापस खेल बनेगा, क्या इसी ओवर में समाप्त। ऑफ साइड पर खेला गया, इनको स्कोर लेके ऊपर से, अब शायद वहां पर एफर्ट कमाल का, कमाल की फील्डिंग, कैच ऑफ द डे, कमाल का कैच और आउट। पहला विकेट निकला, हालांकि देर से जरूर निकला, लेकिन क्या कमाल की फील्डिंग, हवा में पूरा गोता लगा, शरीर हवा में झोंका, उसके बाद वो आउट हो गए। समीर को देखे थोड़े से तकल्लुफ पे नजर आते हुए। देखिए थोड़ा सा एंजॉयड लग रहा है वहां से, ऑन सेट पर खेला, वो सिंगल निकला। अब शायद ज्यादा नहीं दूर यहां पर फासला, टीम का स्कोर 34 बन चुके, मात्र 1 रन की आवश्यकता। क्या बड़े शॉट के साथ इनिंग समाप्त होगी? इस बार सिंगल निकाला,
एक रन के साथ इस इनिंग को भी समाप्त कर दिया। एक अच्छी बैटिंग वहां पर वासुदेव गावड़े द्वारा, लेकिन समीर की थोड़ी सी इस मैच के बाद ध्यान में रखिए 15 मिनट का ब्रेक होगा। आकाश सर 15 मिनट का ब्रेक दिया जा रहा है, बाद में ये मुकाबला उसके बाद स्टार्ट होगा। एक वेल डन बैटिंग आकाश की, एक वासुदेव की आकर्षक 4 छक्के इस इनिंग में लगाए गए। एक विध्वंसक बैटिंग, 29 रन का लाजवाब बैटिंग समाप्त मैच होती हुई। धन्यवाद। बाद में इस वक्त मैच में देखा 15 मिनट का ब्रेक होगा, वापस मुकाबला। तब तक धन्यवाद। MH स्पोर्ट्स लाईव्हला